रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आभाळामध्ये एकदम काळा काळा ढग जमा झालं होती. पावसाचं वातावरण तयार झालं आहे, गार वारा सुटला आहे. आणि मला एका मित्रांना फोन केला होता, आमचा जो कायमचा मित्र आहे खंडूजुटे त्यांना. तर तो म्हणला भेटाय. तर मग चला, आता ऊन पण नाही आहे, पावसाचं वातावरण तर आहे. जास्त पाऊस जर आला आपण तिकडंच थांबून घेणार आहे ती. तर चला मित्रांनो, आता काय चालाय त्याचा, तो पण राहणार तर राहतोय. चला आता आपण चालू त्याच्या वस्तीवर. मित्रांनो हे पहा, ह्या टायमाला ना आमच्याकडं अशा पद्धतीचा एकदम ओसाड असा रान राहत आहे. काही ठिकाणी लोकांनी रोपा चेटेले आहेत, काही ठिकाणी रानसुद्धा चेटून गेला आहे पहा. आणि वातावरण एकदम जबरदस्त पावसाचा, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. पण आहे ना मित्रांनो, एकदा का पावसाळा चालू झाला का रान एकदम भरदार असा वाटत आहे. चौकडे एकदम हिरवागार रान आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण तयार होत आहे इकडं. तर मित्रांनो, आता जे आमचे मित्र आहेत खंडूजुटे त्यांच्या वस्तू आलो आहे. एक म्हैस बांधलेले, गावठी गाई, एक वासरू आहे आणि त्यांच्या बैल आहेत का नाही माहीत नाही, आता तरी विचारायला लागत. तर ते पहा, ते पण समोरच आहे ती. राम राम. मग काय चालू बाकी? हां बरं आहे बाबा, तुमच्या आशीर्वादानं नाही का. आता तुम्ही म्हणला येताल तर तुम्ही येता एकदा आलो परत पुढे यायला जमलंय, मग एकदा आलतो पण ना. हां नाही, तर मित्रांनो ते गोटीला सुद्धा मी दवाखान्यात होतो ना, त्या टायमाला ते आलो होतं. तर मग आता बैला बिला आहेत का? आहेत ना बैल आधी. हां गावठी आधी गावठी आहेत ना, गावठी बैल आहेत. मोठ्या आहेत चांगली बैलगाडीला चालतात. हा चालेल बैल पाहू आपण झोपून थोडासा ट्राय करू. तर मित्रांनो पहा, त्यांच्याकडं एवढी बाकी जनावर आहे, बाकी एवढी जनावर आहे ना. हा येऊ जाणार दादा. वातावरण नाही पावसाचं झालं, मग पाऊस येतो काय होतं काय माहिती आहे. नाही ना, शेवट दिवस झालं. तर पहा मित्रांनो, तिकडे किती काळा काळा ढग तयार झालं ते. आणि पोरं आहे तिकडं, त्यांचाच जो मुलगा आहे मोठा मुलगा, तो एक आहे. आणि तिकडं अजून द्या काय चालाय? काय नाही, हां पाहुणा कोण आहे? हा मामाचा पोरे. मामाचा पोर आहे का? शाळेत आहे का? हा कितीला आहे भाऊ? सावीला. साहेब का? तर मित्रांनो, पोरा आता बसल्या तिथं, पोराली उत्सुकता व्हिडिओ बनवायची. तर चला असो, आपण आता थोडा चहा पाणी घेणार आहेत आणि मग त्यानंतर आपण बाकीचा व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे. त्यांचं गावठी बैलसुद्धा दाखवणार आहे. आता ते विकतात का नाही माहीत नाही, पण मग तरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यो यो चल. तर मित्रांनो हे पहा, हे त्यांचा कुत्रा बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये आला. तर मित्रांनो बऱ्याच वेळेस म्हणजे ना, तर तो पहा मला पहिले लांब पळाला, पण काही कुत्री आहेत ना लगेच माणसे अंगो जातात, पण त्याची ओळख असल्यामुळे तो पळायला गेला पळून. मडका मस्त घेतलाय हो. हा मडका बाजारातून आणला होता ना. एकदम कलर्स आहे ना. हा तर मित्रांनो आमच्या भागामध्ये ना बऱ्याच ठिकाणी असं थंड पाण्यासाठी, थंडगार पाणी होण्यासाठी मडके राहतात. ती फ्रीज आमच्याकडे नाही राहत. ते पहा आता गावठी बायला घेतात म्हणतात. हा गावठी बैल घेतले. या समोर आहेत ह्या का? ह्या घेतले. तर मित्रांनो पाहता त्यांची गावठी बैला ह्या पोरणी आणल्या ती. तर या पहा गावठी बैला आहे ती. दरवर्षी तुम्ही खिलारीच पाळायचा आमदा काय गावठीची हाऊस? नाही आता कसं आहे काय, खिलारी ह्या टायमाला ना जरा फार राहत नाही आपल्या हा. निळावाला काही नाही. पण मग पाणी पडलं मग भरपूर होत आहे ना. नाही होत आहे, पण मग सध्या कसं ह्या टायमाला ना हाजत होते जरा निळावाला असले मग बरं राहतात ते. आता झोपायच्यात पोरांचं चालाय झोपायचं. गाडी चालली ना अजून काही मस्त मापात ना, ते पाठीमागे दाखवले होते आपण. हा मागे दाखवली होती. आवताला किल्ले चालतात ना. नाही लय केले आता हे पाहा पोरांचं हे बघी बारी पाहिलं ते. तर मित्रांनो आता हे पहा पोराच झोपीत होती आवताला. हे पहा पोरांनीच धरल्या ते वजक आहे बरं का, बोपडे नाही ना. नाही नाही अजिबात नाही. त्या पोरांनीच आता बायला झाला काम चालाय पहा पोरांचा. दोघजण आता गाडी एकदम नाजूक आहे मापात. आणि पोरली लय नाद आहे बरं का मित्रांनो. बैलांचा नाद म्हणला ना, आमचे जे मित्र खंडूजुटे याच्या पोराला लय नाद. गाडीत बसायचं का पोरनो? तर आता ही गाडी ते झुपून आणि घेऊन जाणार आहे ती अर्ध्या रस्त्याला इकडं. तर चला आता गाडी झुपीत होते. तर मित्रांनो आता पहा बरीच चिलीपिली गँग आहे. एवढे नाही आता ही गाडी धरली आणि कुठं न्यायची तोंड्या गाडी? कुठं रस्त्यावर? तर चला आता त्यांची आता बैलगाडी चालू आहे, जाऊ दे. तर अर्ध्या रस्त्याला नेणार ते. तर पहा आता ह्या गँगची हाऊस आहे. दररोज धरतात का बैलगाडी? हा अर्थ धरते पेंडा नाही झाला ना. हां पेंडा नाही जातं का? वजक येऊ दे रे, वजक येऊ दे. तर मित्रांनो आता ह्या पोरापा किती बैलगाडी तांगाडतात, जाऊ दे वजक. बैला पण एकदम खास चालत येते. हे पहा गाडी पण एकदम मापात आहे, नाजूक गाडी. गाडी मोठीच आहे पण चाकात थोडी लहान लहान आहे तिची. तर चला आता पोरांनी निघत तिकडं.
आणि कुत्रा पण त्या बैलगाडीच्या मागे त्यांचा कुत्रा पण लय हुशार आहे. तर जे आमचे मित्र आहेत खंडू दुटे त्यांनी या टायमाला म्हणजे गावठीच बैला घेतल्यात. दर साल त्यांची खिलारी राहतात ती. आता 2 वेळेस आपण त्या बैलांचा यावर पण दाखवलं खिलारी बैल त्यांनी विकलं होतं आणि आता या टायमाला त्यांनी गावठीची हाऊस केले. आता आमदा का हो गावठी का विचारचा बदलला तुम्ही? नाही विचार रे, आता पोराही मुंबईला गेलाय कामाला. कुठे गेलाय? मुंबईला जाते कंपनीमध्ये. कंपनीमध्ये. मग त्याच्यामुळं मग आता आपल्याला बरे बापा ते बारीक आपल्या काही घरचं काम केलं वाजायला मरू द्या. हां बरोबर. आता तरी ह्या बैला तुम्ही केवढ्यात बसवली जरा महागच लागली तरी? या टायमाला ना हां जरा महाग 40,000ला घेतली होती. 40,000 घेतली होती. नाही असो आता पण मग आता काय विकायची नसतील ना? विकायची नाही आता हिना कामाला भारी आहेत. आता तुम्ही पहिल्या गाडीला अवताला एकदम भारी वाईट आली. पण मग कसं आहे आता विकायचा तर विचार करायचाच नाही. कारण कसा आपल्याला आता शेतकरी आपल्याला बैल ह्या लागतोच नाही का. आता बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. विकायचा काम नाही. आता ज्यावेळेस विकायचं त्यावेळेस आपण मग विकू नाही का. पण आता बैला सुती 4 महिने जाऊन बैल एकदम सुटी येते. आता ह्या पोरांनी सुद्धा धरायची आणि मारायचा विशेष नाही. ह्या पोरात पण चोळीच्यात. आणि मित्रांनो आमच्या भागामध्ये ना खिलारी गावठी अतिशय आवडीनं लोक म्हणजे बैला पाळतात ती. आणि भाऊ नि बांधायला बरं आता येईल काही खाद्य बिद्य घालतात नाही तुम्ही? मग झाले ना. पण मग टाकते नाही म्हणा अशा आल्या ना. आता घेतलं ना. हां आणि आपल्या रानाला काही खायला म्हणजे थोडं नाही ना. नाही खायला काही नाही ना आता. तर आता इकडं पडायलाच बांधतात ना. हा पडते. आणि मित्रांनो त्यांची जी वस्ती आहे त्यांच्या वस्तीच्या अवतीभोवती जे वातावरण आहे ना एकदमच खास वातावरण आहे. आणि एकदा झाडाली पाली फुटला एकदम निसर्गरम्य वातावरण होईल. पण ह्या टायमाला काय होतं मित्रांनो रानामध्ये काही खायला राहत नाही. मग त्याच्यामुळं मग जनावरांना ह्या टायमाला जागेच वैरण घातली जाते आणि फक्त पाय मोकळं करायला आता ही म्हैस आहे पाय इकडं आणि ती गाय आहे त्यांच्याकडं. मग आता गाय गाभण आहे का तुमच्यावाली? हा गाई गाभण आहे, म्हैस आहे गाभण आहे. हां म्हैस काही घेऊन दिसाड तुझं ते. बाकी आता हे होत झालं का नाही? घालून हां मग इकडं बैला धरली होती. हां हां बैला आणि 1-2 पट्या नांगरून बैला एकदम अवतारा केले त्याच्यामुळे. आणि ह्या रोप कायचा बुजला आता? आता इथं ह्या वरायचा रोप बुजलाय. वरे आमदा वरे करायचे. हा आणि दरवर्षी वरायचा रोप राहतात तिकडे. सोयाबीन नाही केली आमदा? सोयाबीन नाही करायची पण मग बुवा आता सध्या बुवा हिवत केलं ती मग हो आता. तर मित्रांनो समोर जो दिसतोय कळसवाई शिखर पहा महाराष्ट्रातील सगळ्यात उंच कळसवाई शिखर. आणि तिकडं मात्र पाऊस तिकडे वाटतोय आहे ना भरपूर. तिकडं पावसाचा जोर वाटतोय तिकडं पाऊस वाटतोय आणि इकडून ह्या साईडनं आभाळ पूर्ण मोकळा झाला आहे. आणि मित्रांनो आता ह्या टायमाला म्हणजे चौकडं आमच्याकडं असं धूर जर दिसतोय ना हा रोपा पेटवेल कुठं काट्या पेटवेल म्हणजे कारण कसा राहत आहे मित्रांनो ह्या टायमाला साफसफाई ही लागत आहे. आणि मग समजा आता तुमच्याकडं आता पाण्याची सोय कशी काय आहे? पाण्याची सोय ना हे पाणी नळी आणली हां गावापासून आहे हां. ना तिकडे टाकीला नळी जोडून आणि मग इकडे पाणी येत आहे. पण मग पाणी वेळ येत आहे का? नाही एवढा पण मग काही का होईना बुवा 8 दिवसांना का होईना पण 4 मग दिवसांना का होईना बरोबर आहे. येत आहे. पण काय करू ना पण पाणी येत आहे नाही तर मग पाण्याची लय अवघड काम. लय अवघड काम. पूर्ण आमच्या गावच्या शेवटला ही वस्ती आहे. बाकी आता इकडं हिवत बिवत राहिलं अजून ना. हा अजून राहिली ती पण आता हे काम चालू होतं ना. हां नाही पण अजून नाही झालं पण मग आलंच बहुत होतो आता चालेल अजून चालाय काही. बरोबर आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आमच्या मित्राला आज आम्ही भेटायला आलो होतो आणि त्यांचा इथं आता मस्तपैकी चहा पाणी पण आमचा झाला. आणि त्यानंतर आता पोरा आता बाकी ह्या पोरा इथेच आहेत ना सगळी वस्तीवाली. हां सगळी वस्तीची पोरा त्या. हां हे वास आहे त्यांचा. तर आणि वस्ती तिथेच राहते ना? वस्ती घरात राहतोय आणि तिकडे स्वयंपाक करून बनवलाय त्या आत हां नाही किचन त्या सगळा नाही अजून. बाकी मग आता बायला नाही विकायची म्हणता ना? नाही काय बाई मग एक गांधीची आवताला आहे बरं का. येऊन कारण कसं आता सहकार्य करावंच लागणार नाही का आता. हां तर चालेल मित्रांनो. आता ह्या मित्राला पण भेटून मला एकदम छान वाटला. तर मित्रांनो आता आमचे जे मित्र खंडू होते इथे आज भेटायला आलो होतो. त्यांनीच फोन केला होता आणि ऊन पण नव्हता मग त्याच्यामुळे आलो होतो. आणि जे आमचे खंडू दुटे यांची म्हणजे आमची बहीण आहे लताबाई ती पण आहे. पण आता बरेच मित्र विचारतील फोनमध्ये आपला कमेंटमध्ये का मग यांची बायको नाही दाखवली. पण मित्रांनो आता कसं आहे आमच्या काय भागातल्या काही स्त्रिया थोड्या लाजत आहेत त्याच्यामुळं मग ते काय आले नाही. असं मित्रांनो भेटून एकदम भारी वाटला. तुम्हाला कसा वाटला? एकदम भारी वाटला. तर त्यांच्या बैलांचं पण आपण व्हिडिओ दाखवलं. त्या पोरांची बैलगाडी पण कशी होती ती दाखवली. आमच्याकडे पोरा मोठी हौशी आहेत. असं मित्रांनो आता पाऊस पण येऊ राहिला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता थोडं इथंच थांबणार आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा हाय पण करा.
सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना पण शेअर करत चला. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम. राम राम.